सावी जो मराठीमध्ये मी सावी तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज मी तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या नाश्त्याच्या 4 रेसिपी घेऊन आलेली आहे। या रेसिपी तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा अगदी झटपट नाश्त्यासाठी बनवू शकता किंवा मग मुलांच्या टिफिनमध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं हेल्दी टेस्टी द्यायचं असेल तरी सुद्धा तुम्ही या रेसिपी नक्की ट्राय करू शकता। चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात। पण त्याआधी तुम्हाला एक छोटीशी रिक्वेस्ट आहे। रेसिपी तुम्हाला कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर आणि आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। इथे या बाउलमध्ये मी 1 कप तांदूळ भिजवून घेतले। 2-3 पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतल्यानंतर 4 तास तांदूळ मी भिजत ठेवले होते। पण तुम्हाला सकाळी हा नाश्ता बनवायचा असेल तर तुम्ही रात्रीच तांदूळ भिजत घातले तरी देखील चालेल, म्हणजे सकाळी सकाळी तुमचा हा नाश्ता अगदी झटपट बनेल। तांदूळ तुम्ही या नाश्त्यासाठी कुठलाही वापरू शकता, जो तांदूळ तुम्हाला आवडतो तो। आता या तांदळातलं पाणी काढून घेऊन हे तांदूळ आपण लगेच मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊयात, कारण हे तांदूळ आपल्याला मिक्सरला अगदी मस्त वाटून घ्यायचे आहेत। आता यामध्ये 1 इंच आल्याचे असे काप करून घालायचे। तुम्ही लसण खात असाल तर लसणसुद्धा यामध्ये घालू शकता। आता पाव वाटी पाणी घालून हे तांदूळ आपल्याला मिक्सरला अगदी बारीक वाटून घ्यायचे। तयार तांदळाची पेस्ट आपल्याला बाउलमध्ये काढून घ्यायची आहे आणि डोश्याचं जे बॅटर असतं अगदी तशीच आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे। खूप जास्त घट्टही नाही आणि खूप जास्त सैलही नाही। आता लगेच यामध्ये काही भाज्या ॲड करूयात। 1 मीडियम साईजचा कच्चा बटाटा साल काढून किसणीने किसून घेतल्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा, त्यातलं पूर्ण पाणी पिळून काढायचं आणि नंतर यामध्ये घालायचा। आता 1 मीडियम साईजची शिमला मिरची अशी बारीक चिरून घालायची आहे। 1 मीडियम साईजचा कांदासुद्धा बारीक चिरून घालायचा आहे। कांदा तुम्ही खात नसाल तर नाही घातला तरी देखील चालेल। आता 1 गाजरसुद्धा आपल्याला असं किसून घालायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या किंवा मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। आता भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे। आता 1 चमचा जिरे घालायचे आहेत, चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि हे सर्व साहित्य आपल्याला चमच्याने छान एकजीव करून घ्यायचं आहे, म्हणजेच मिक्स करायचं आहे। तुम्हाला जर यामध्ये आणखी काही भाज्या ॲड करायच्या असतील तर तुम्ही करू शकता आणि भाज्याचं प्रमाणसुद्धा तुम्ही कमी अधिक करू शकता। मुलं बऱ्याचदा हिरव्या भाज्या खात नाहीत, तर हिरव्या पालेभाज्यासुद्धा तुम्ही या नाश्त्यामध्ये घालून मुलांना खायला घालू शकता। जितक्या जास्त भाज्या तुम्ही हा नाश्ता बनवताना यामध्ये घालाल तितकाच हा नाश्ता हेल्दी टेस्टी बनेल। सर्व भाज्या यामध्ये छान मिक्स केल्यानंतर हे बॅटर मला थोडंसं घट्टसर वाटतं, तर यामध्ये मी आणखी 1 चमचा पाणी ॲड करते। मिक्सरच्या भांड्याला थोडीशी पेस्ट राहिली होती, ती पेस्ट वायाला जायला नको म्हणून यामध्येच मी 1 चमचा पाणी घालून ते नंतर या बॅटरमध्ये घातलंय, म्हणजे आपली तांदळाची पेस्ट जराही वायाला जाणार नाही। तर हे बॅटर बनवताना लागेल तसंच आपल्याला थोडंच पाणी यामध्ये घालायचं आहे आणि परफेक्ट असं बॅटर तयार करायचं आहे। तर तुम्ही पाहू शकता परफेक्ट आपलं बॅटर तयार झालेलं आहे। आता ज्या वेळेला तुम्हाला हा नाश्ता बनवायचा अगदी त्याच वेळेला यामध्ये 2 चिमूट खाण्याचा सोडा घालायचा आहे, त्यालाच आपण बेकिंग सोडा असंही म्हणतो। सोडा न घालता सुद्धा तुम्ही हा नाश्ता बनवू शकता, पण सोडा घातल्यामुळे हा नाश्ता मस्त हलका फुलका आणि जाळीदार बनतो। आता पहा यामध्ये सोडा मी अगदी छान मिक्स करून घेतला आहे। आता लगेच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूयात। तर इथे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि त्याला अगदी थोडंसं तेल लावून घेते। तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप किंवा बटरचा सुद्धा इथे वापर करू शकता। आता मी गॅसची फ्लेम मीडियम ठेवली आहे आणि तयार केलेलं 2 चमचे यामध्ये बॅटर घालून याला पसरवून घेते। नाश्ता तुम्हाला किती लहान मोठा हवा आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये बॅटर घालून याला छान पसरवून घेऊ शकता। याला खूप जास्त पातळही पसरवायचं नाही, थोडंसं जाडच याला ठेवायचं आहे। आता गॅस आपल्याला कमी करायचा आहे आणि 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे किंवा वरची बाजू जोपर्यंत याची कोरडी होत नाही तोपर्यंत याला असंच झाकून ठेवायचं आहे। आता झाकण काढल्यानंतर अशा प्रकारे यावरती तेल लावून घ्यायचं आहे आणि कडेनेही थोडंसं तेल सोडायचं आहे, म्हणजे जेव्हा आपण हा नाश्ता पलटून घेऊ तर या साईडला सुद्धा तो मस्त कुरकुरीत खमंग भाजला जाईल। आता हा नाश्ता आपण पलटून घेऊयात। तर खूप मस्त आपला हा नाश्ता तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर दिसतोय। आता पलटून घेतल्यानंतर परत आपल्याला फ्लेम लोच ठेवायची आहे आणि 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचे, म्हणजे आपल्या भाज्या थोड्याशा सॉफ्ट होतील। आता 2 मिनिटानंतर झाकण काढून हा नाश्ता आपल्याला असाच आलटपलट करून अगदी खमंग करपूस भाजून घ्यायचा आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल। नाश्ता आपला अगदी मस्त खमंग कुरकुरीत भाजलेला आहे। आता हा नाश्ता बाहेर काढून राहिलेला नाश्ता मी अशाच प्रकारे बनवून घेते। इथे आपला खमंग कुरकुरीत आणि भरपूर साऱ्या भाज्या घालून बनवलेला कच्च्या तांदळाचा हेल्दी टेस्टी नाश्ता खाण्यासाठी तयार आहे।
हा नाश्ता तुम्ही सॉससोबत, दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबतसुद्धा सर्व करू शकता किंवा असा खाल्ला तरीसुद्धा हा नाश्ता खायला खूपच भन्नाट लागतो. तुम्हाला जर नाश्त्याचे तेच ते पदार्थ खाऊन कंटाळा आला असेल आणि काहीतरी वेगळं हेल्दी टेस्टी खायचं असेल तर ही रेसिपी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता. आज आपण मेथीपासून खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक नाश्ता कसा करायचा हे बघतोय. हा नाश्ता करायला खूप सोपा आहे. अगदी झटपट बनवून तुम्ही गरमागरम चहासोबत सर्व करू शकता किंवा मधल्या वेळेच्या छोट्याशा भुकेसाठी तुम्हाला काहीतरी वेगळं, चटपटीत आणि खमंग खायचं असेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. इथे या बाउलमध्ये 1 कप चाळून घेतलेलं बाजरीचं पीठ टाकायचं आहे. आता अर्धा कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे. गव्हाच्या पिठामुळे बाजरीच्या पिठाला चांगलं बाइंडिंग येतं. आता नाश्ता मस्त खमंग कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ टाकायचं आहे. आता लगेच यामध्ये काही मसाले घालूयात. पाव चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घालायचं आहे, 1 चमचा धने पावडर घालायची आहे, अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत, 2 चमचे तीळ घालायचे आहेत. मी इथे गावरान तिळाचा वापर करते. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा यामध्ये घालायची. आता 2 चमचे तेल घालायचं आहे. तर नॉर्मल तेलाचा वापर करायचा आहे म्हणजे नाश्ता आपला मस्त खुसखुशीत बनतो. आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली 1 कप मेथी घालायची आहे किंवा मेथीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्तही करू शकता. आता हे सर्व साहित्य आपल्याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडत असेल तर रेसिपीला लाईक करून तुमच्या मित्रपरिवारामध्ये ही रेसिपी शेअर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल आणि चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर मला सपोर्ट करण्यासाठी सावी झोम मराठीला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य मी अगदी छान मिक्स करून घेतले. आता यामध्ये 1 चमचा जाडसर कुटून घेतलेली हिरवी मिरची, लसण आणि आल्याची पेस्ट घालायची. ही पेस्ट बनवताना 2 हिरव्या मिरच्या, 5-6 लसण पाकळ्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मी उकळामध्ये जाडसर कुटून घेतला आहे. आता 1 उकडलेला बटाटासुद्धा आपल्याला यामध्ये असा किसून घालायचा आहे. हा नाश्ता बनवताना यामध्ये जर बटाटा घातला तर हा नाश्ता मस्त खमंग कुरकुरीत बनतो. पण जर तुम्हाला हा नाश्ता प्रवासात बनवून न्यायचा असेल तर तुम्ही यामध्ये बटाटा नाही घातला तरी देखील चालेल. यामध्ये बटाटा न घालता हा नाश्ता मस्त 5 ते 6 दिवस टिकतो आणि बटाटा जर तुम्हाला घालायचा असेल तर हा नाश्ता तुम्हाला फक्त 2 ते 3 दिवस खाता येईल. आता हा बटाटा आपल्याला या पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे हे पीठ मळण्यासाठी आपल्याला किती पाणी लागेल याचा अंदाज येईल. पिठामध्ये बटाटा अगदी छान मिक्स झालेला आहे आणि पीठ अजूनही थोडंसं कोरडंच आहे. तर याला आपण आता थोडं थोडं पाणी घालून घट्टसर मळून घ्यायचं आहे. पाणी घालताना अगदी थोड्या पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे हे पीठ पातळ होणार नाही. आपल्याला पीठ मस्त घट्टसर मळून घ्यायचं आहे. आपण यामध्ये बाजरीचं पीठ वापरलं आहे तर बाजरीच्या पिठामध्ये पाणी थोडं जास्त झालं की ते लगेच सैल होतं. तर थोड्या पाण्याचा वापर करून असं मस्त घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे. आता हे पीठ आपण 5 मिनिटे असं साईडला ठेवून देऊया. आता पिठाला 5 मिनिटे झालेत. आता पिठाचा छोटासा गोळा घेऊन याचा हातावरती पेढा तयार करून घ्यायचा. पीठ 5 मिनिटापेक्षा जास्त साईडला ठेवायचं नाही, नाहीतर पीठ पातळ होण्याची शक्यता असते कारण आपण यामध्ये बाजरीचं पीठ वापरले. तर अशाच प्रकारे आपण आता काही पेढे बनवून घेऊयात. आता 1 पेढा घ्यायचा आहे आणि याला लाटायचं आहे. लाटण्या अगोदर पोळपाटाला थोडंसं तेल लावायचं आहे म्हणजे पीठ लाटताना चिकटत नाही. तर आज आपण बनवतोय बाजरी मेथीची खमंग, खुसखुशीत आणि पौष्टिक पुरी. ही मेथीची पुरी लाटताना खूप जास्त पातळही लाटायची नाही आणि खूप जास्त जाडही लाटायची नाही. मीडियम थिकनेसची आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे. तर पहा आपली मस्त अशी पुरी लाटून झालेली आहे. आता अशाच प्रकारे आपण काही पुऱ्या लाटून घेऊयात. इथे तुम्ही पाहू शकता काही पुऱ्या मी लाटून घेतल्यात. आता तयार पुऱ्या आपण लगेच तळून घेऊयात. इथे मी गॅसवरती कढईमध्ये तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम झाले की फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि यामध्ये पुरी सोडून मस्त खमंग कुरकुरीत तळून घ्यायची आहे आणि वरच्या बाजूला झाऱ्याने असं पुरीवरती तेल सोडायचं आहे म्हणजे या बाजूला सुद्धा पुरी तळल्या जाते. आता थोडीशी तळून झाली की पुरी आपल्याला पलटून घ्यायची आहे आणि पलटल्यानंतर पुरी अशी झाऱ्याने प्रेस करायची आहे म्हणजे पुरी फुलायला चांगली मदत होते आणि तुम्ही पाहू शकता प्रेस केल्यानंतर पुरी मस्त फुलते. आता याचप्रमाणे आपण आलटपलट करून ही पुरी मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आणि पुरी पहा मस्त कुरकुरीत झालेली आहे आणि अगदी सुंदर याला रंगही आला आहे. आता पुरी बाहेर काढूया आणि आणखी एक पुरी मी तुम्हाला तळून दाखवते. मेथी आणि बाजरीच्या पुऱ्या तळताना गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमच ठेवायची आहे म्हणजे मस्त खमंग कुरकुरीत ही पुरी तळल्या जाते. पुरी तेलात सोडल्यानंतर फुलली नाही तर समजावं की पुरी आपली पातळ लाटण्यात आली आहे.
तर थोडीशी जाडच आपल्याला ही पुरी लाटून घ्यायची आहे, म्हणजे अशा प्रकारे मस्त फुलते आणि खातानाही मस्त कुरकुरीत लागते. तर पहा आपली दुसरीसुद्धा पुरी तळून झाली आहे. आता राहिलेल्या सर्व पुऱ्या मी याचप्रमाणे तळून घेते. करायला खूप सोप्या, खायला मस्त खमंग कुरकुरीत मेथी बाजरीच्या पुऱ्या बनवून तयार आहेत. ह्या पुऱ्या करायला जेवढ्या सोप्या आहेत, खायला त्याहीपेक्षा अप्रतिम लागतात. तर अशी ही टम्म फुललेली खमंग कुरकुरीत, करायला खूप सोपी, खायला चविष्ट चटकदार बाजरी मेथीची पुरी एकदा तरी हिवाळ्यामध्ये आवर्जून बनवून खायलाच हवी. करायला खूप सोपी, चवीला अप्रतिम. तर तुम्हाला ही बाजरी मेथीची पुरी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे माझ्या येणाऱ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर मिळेल. आज आपण हेल्दी टेस्टी नाश्ता कसा करायचा हे बघतोय. हा नाश्ता बनवताना कमीत कमी साहित्य आणि कमीत कमी तेलाचा वापर आज आपण केलेला आहे. हा नाश्ता करायलाही खूप सोपा आहे आणि खायला तर अप्रतिम असा लागतो. सकाळच्या घाईमध्ये सुद्धा तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी ही रेसिपी नक्की ट्राय करू शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे. हा नाश्ता खाल्ल्यानंतर तुम्हाला दिवसभराची एनर्जी नक्कीच मिळेल. चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. सुरुवातीला या बाउलमध्ये मी बारीक चिरून घेतलेला पालक टाकते. पालक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर मी असा तो बारीक चिरून घेतला आहे. आणि पालक निवडताना आपल्याला खूप जास्त जाड याचे देठ घ्यायचे नाही. कोवळे देठ असतील तर तुम्ही घेऊ शकता, पण शक्यतो आपल्याला पानांचाच वापर करून हा नाश्ता बनवायचा आहे. तर इथे मी 2 वाटी पालक वापरते. पालक तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा अधिकही वापरू शकता. आता लगेच आपण यामध्ये काही भाज्यासुद्धा ॲड करूयात. एक मिडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून घालायचा आहे. एक मिडियम साईजचा टोमॅटोसुद्धा असा बारीक चिरून घालायचा आहे. आता अर्धा गाजरसुद्धा बारीक चिरून घालायचा आहे, किंवा गाजर तुम्ही किसूनही घालू शकता. आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता काही मसालेसुद्धा यामध्ये घालूया. पाव चमचा हळद घालायची आहे. अर्धा चमचा लाल तिखट घालायचे, किंवा तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घातलं तरीही चालेल. नाश्ता मस्त चटपटीत बनवण्यासाठी यामध्ये मी 1 चमचा आमचूर पावडर घालते. याच्याऐवजी तुम्ही 1 चमचा चाट मसाला यामध्ये घालू शकता, किंवा अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेतलं तरी देखील चालेल. आता यामध्ये 1 चमचा जाडसर कुटून घेतलेली मिरची, आलं, लसण, जिरं आणि ओव्याची पेस्ट घालायची. तर यामध्ये 2 हिरव्या मिरच्या, 4-5 लसण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 1 छोटा चमचा जिरं आणि अर्धा चमचा ओवा मिक्सरला मी पाणी न घालता जाडसर वाटून घेतले. आता यामध्ये 1 वाटी आपण बेसन पीठ म्हणजे चण्याच्या डाळीचं पीठ घालून घ्यायचं आहे. आणि लागलं तर आपण पुढे यामध्ये आणखीसुद्धा पिठाचा वापर करूया, पण सुरुवातीला हे सर्व जिन्नस आपण हाताने असे छान मिक्स करून घ्यायचे आहेत, म्हणजे मग आपल्याला यामध्ये पीठ लागेल का याचासुद्धा अंदाज येईल आणि पाणी किती घालायचं याचा देखील अंदाज येईल. इथे तुम्ही पाहू शकता सर्व साहित्य मी छान एकजीव करून घेतलेत. आता आपण यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून घेऊयात आणि परत याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता चमच्याने मिक्स केलं तरी देखील चालेल. असंच थोडं थोडं पाणी घालून हे बॅटर आपल्याला तयार करायचं आहे. एकदम पाणी यामध्ये घालायचं नाही, कारण आपण यामध्ये भाज्याचा सुद्धा वापर केला आहे. तर भाज्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी असतं आणि मीठ घातल्यानंतर भाज्या आपलं पाणी रिलीज करतात, तर बॅटर पातळ होण्याची शक्यता असते. आता हे बॅटर छान मिक्स केल्यानंतर यामध्ये मला पीठ कमी वाटते, तर अर्धी वाटी पीठ घालून हे मी परत मिक्स करून घेते. आणि लागलं तर थोडंसं पाणीसुद्धा आपल्याला यामध्ये वापरायचं आहे आणि परफेक्ट असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी शेवटी सांगेलच की मी यामध्ये किती पीठ आणि किती पाण्याचा वापर केला आहे. तर आता मी हे बॅटर अगदी छान मिक्स करून घेते. इथे तुम्ही पाहू शकता थोडं थोडं पाणी आणि पीठ घालून परफेक्ट बॅटर मी तयार करून घेतले. हे बॅटर तयार करताना यामध्ये मी 1.5 वाटी बेसन पीठ आणि 1.5 वाटीच पाणी वापरले आणि परफेक्ट आपले बॅटर तयार झाले. अगदी असेच कन्सिस्टन्सी बॅटरची असली पाहिजे. आता यामध्ये मी 4 चमचे मोड आलेली मटकी घालते. याच्याऐवजी तुम्ही तुमच्याकडे जे काही मोड आलेले कडधान्य आहे तुम्ही यामध्ये घालू शकता. आता चवीपुरतं मीठ घालून परत हे आपण बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला यामध्ये आणखी वेगळ्या काही भाज्या घालायच्या असतील त्यासुद्धा तुम्ही घालू शकता. आणि मोड आलेलं कडधान्यसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, असेल तर, किंवा नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. इथे आपलं अगदी मस्त बॅटर बनवून तयार आहे. आता यावरती झाकण ठेवून हे बॅटर सेट होण्यासाठी 5 मिनिटे असं साईडला ठेवून द्यायचं आहे. आता 5 मिनिटानंतर झाकण काढून हे बॅटर परत एकदा आपण छान मिक्स करून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकता बॅटर अगदी छान सेट झालेलं आहे. 5 मिनिटापेक्षा बॅटर हे जास्त आपल्याला साईडला ठेवायचं नाही, नाहीतर ते जास्त पातळ होण्याची शक्यता असते. चुकून तुमचं बॅटर हे पातळ झालं तर यामध्ये तुम्ही आणखी थोडासा बेसन पिठाचा वापर करून ह्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता. आता लगेच आपण नाश्ता बनवायला सुरुवात करूयात. आता इथे मी गॅसवरती पॅन ठेवला आहे आणि त्याला अगदी थोडंसं तेल लावून घेते. तुम्ही पॅन, तवा काही ठेवलं तरी देखील हा नाश्ता अगदी मस्त बनतो.
आता आपण तयार केलेलं मिश्रण यावरती 2 चमचे टाकून याला हलकंसं पसरवून घ्यायचं आहे. किंवा हा नाश्ता तुम्हाला किती प्रमाणात लहान मोठा बनवायचा आहे तेवढं मिश्रण घालून तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला पसरवून घेतलं तरी देखील चालेल. आता गॅसची फ्लेम लो करायची आहे आणि 2 मिनिटासाठी यावरती झाकण ठेवायचं आहे किंवा वरची बाजू जोपर्यंत कोरडी होत नाही तोपर्यंत याला होऊ द्यायचं आहे. आता 2 मिनिटानंतर झाकण काढून या बाजूला आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. पण तुम्ही जर खूप जास्त हेल्थ कॉन्शियस असाल आणि तुम्हाला यामध्ये बिलकुलसुद्धा तेलाचा वापर करायचा नसेल तर तुम्ही इथे तेल नाही लावलं तरी देखील चालेल. आता नाश्ता आपण अशा प्रकारे पलटून घ्यायचा आहे आणि तुम्ही पाहू शकता खूप मस्त आपला नाश्ता तयार झालेला आहे. अगदी खमंग खरपूस या बाजूला भाजला गेला आहे. आता असंच प्रेस करत आपण दोन्ही बाजू अलट पलट करून मीडियम गॅसवरती हा नाश्ता खमंग असा भाजून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकता दोन्ही बाजू अलट पलट करून हा नाश्ता मी खमंग खरपूस असा भाजून घेतला आहे. आता बाहेर काढूया आणि राहिलेला नाश्तासुद्धा आपण अशाच प्रकारे आता बनवून घ्यायचा आहे. हा गरमागरम नाश्ता तुम्ही दह्यासोबत सॉससोबत किंवा असा देखील सर्व करू शकता. खूप टेस्टी लागतो, करायला सोपा आणि खायला मस्त मऊ लुसलुशीत. हा नाश्ता तुम्ही सकाळच्या घाईमध्ये सुद्धा मुलांच्या टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी नक्की ट्राय करू शकता. यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन, आयरन, मिनरल्स आहेत. हा नाश्ता खाल्ल्यानंतर दिवसभर तुम्हाला इतर काही खायची गरज पडणार नाही. आज मी तुमच्यासाठी मस्त चटपटीत अशी रेसिपी घेऊन आली, ती म्हणजे मुंबईची प्रसिद्ध चना चाट. काय सुटलं ना तोंडाला पाणी? चला तर मग आता वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूयात. पण त्याआधी एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. तुम्हाला रेसिपी कुठल्याही क्षणी थोडी जरी आवडली तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. सुरुवातीला मी इथे 2 वाटी भिजवलेले चणे घेतलेले आहेत. हे काळे चणे आहेत. यालाच गावरान हरभरा असं देखील म्हणतात. तर हे चणे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवले होते आणि दुसऱ्या दिवशी याचा चाट बनवण्यासाठी वापर करते. आता हे चणे आपण लगेच शिजवून घेऊयात. तर त्यासाठी इथे मी कुकर घेतला आहे. त्यामध्ये आपण हे चणे टाकून घ्यायचे आहेत. तर हे चणे शिजण्यासाठी 1 ग्लास यामध्ये पाणी घालायचे. तर खूप जास्तही पाण्याचा वापर इथे करायचा नाही. चणे शिजतील इतकंच पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. आता पाव चमचा यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. असे चणे शिजताना मीठ घातलं की चण्याला चव छान येते आणि आपली चाटही मस्त चवदार लागते. आता कुकरचं झाकण लावून हा कुकर गॅसवरती ठेवून मिडियम गॅसवरती याच्या 4 ते 5 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. 5 शिट्ट्या काढून झाल्यानंतर कुकरची पूर्ण वाफ जाऊ दिली आणि नंतर मी याचं झाकण काढते आणि चणेसुद्धा पहा आपले मस्त शिजलेले आहेत. अगदी थोडंसं पाणी यामध्ये शिल्लक आहे, पण हरकत नाही, त्या पाण्याचा वापर आपण पुढे करूयाच. आणि चणे पहा अगदी मऊ शिजलेले आहेत. अगदी अशाच प्रकारे आपल्याला चणे शिजवून घ्यायचे आहेत. आता हा कुकर आपण असाच थोड्या वेळ साईडला ठेवूया आणि लगेच या चण्यासाठी मस्त मसाला बनवायला घेऊयात. इथे या बाउलमध्ये अर्धा चमचा जिरेपूड घालायची, 1 चमचा धनेपूड घालायची, अर्धा चमचा गरम मसाला घालायचा, 1 चमचा लाल तिखट घालायचे किंवा तिखट तुम्ही तुमच्यानुसारही घालू शकता. आता पाव चमचा हळद घालायची आहे. 1 चमचा मी इथे आमचूर पावडर घालते. आमचूर पावडरच्या ऐवजी तुम्ही चाट मसाला देखील यामध्ये वापरू शकता. आता अर्धा चमचा मीठ घालायचं आहे किंवा मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घातलं तरीही चालेल. आता चणे शिजवल्यानंतर यामध्ये पाणी शिल्लक राहिले त्याच पाण्याचा वापर आपल्याला या मसाल्याची पेस्ट बनवताना करायचा आहे. तर आता लागेल तसं पाणी यामध्ये घालून या मसाल्याची मस्त आपल्याला पेस्ट किंवा प्युरी तयार करून घ्यायची आहे. अशी मसाल्याची पेस्ट करून घेतल्यामुळे मसाले छान फुलतात आणि फ्राय करताना ते जळतही नाहीत. तर पहा मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे. आता ही पेस्ट आपण अशीच थोडीशी साईडला ठेवूया आणि लगेच पुढे काय करायचं ते पाहूयात. आता इथे मी गॅसवरती कढई ठेवली आणि त्यामध्ये 2 पळी तेल घालते. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता. आता तेल तापलं की यामध्ये अर्धा चमचा जिरं घालून जिरं मस्त तडतडू द्यायचे आहेत. आता 1 चमचा किसलेला आलं घालायचं आहे, 2 चिमूट हिंग घालायचा आहे आणि गॅसची फ्लेम कमी करून याला आपल्याला मस्त परतून घ्यायचं आहे. तर पहा आलं आणि हिंग अगदी मस्त परतलं, याचा रंगही बदलला. आता आपण तयार केलेली मसाल्याची पेस्ट यामध्ये घालायची. मी गॅस अगदी कमी ठेवला आहे म्हणजे मसाले घातल्यानंतर तेल अंगावरती उडत नाही. वाटीला थोडीशी मसाल्याची पेस्ट चिकटली होती म्हणून वाटीमध्ये मी 1 चमचा पाणी घालून ते पाणी यामध्ये घातले. आता फ्लेम आपल्याला एकदम कमी करायची आहे आणि हे मसाले खमंग असे परतून घ्यायचे आहेत. म्हणजे मसाल्याला मस्त तेल सुटेपर्यंत हे मसाले परतून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता अगदी थोड्याच वेळामध्ये हे मसाले खमंग परतलेत, मसाल्याला मस्त तेल सुटले. आता शिजून घेतलेले चणे यामध्ये घालायचे आणि चणे या मसाल्यामध्ये अगदी छान मिक्स करून घ्यायचे. आता मात्र आपल्याला गॅसची फ्लेम फुल करायची. फुल गॅसवरती हे चणे आपल्याला तोपर्यंत परतत राहायचे जोपर्यंत यातलं पाणी पूर्ण आटत नाही. तुम्ही इथे पाहू शकता चण्यातलं पाणी पूर्ण आटलेलं आहे आणि चण्याला मस्त तेल सुटायला लागले म्हणजे आपले चणे देखील मस्त परतलेत.
आता लगेच गॅस बंद करायचा आणि हे चणे बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. चणे इथे मी बाउलमध्ये काढून घेतलेत. आता यामध्ये मोठा टोमॅटो असा थोडासा जाडसर चिरून घालायचा. एक कांदासुद्धा आपल्याला थोडासा जाडसर चिरून घालायचा आहे. भाज्या थोड्याशा आपल्याला जास्त प्रमाणात घालायच्या आहेत, म्हणजे चाट खाताना मस्त मजा येते. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घालायच्या आहेत. भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आता 1 लिंबू यामध्ये पिळून घ्यायचं आहे. लिंबामुळे चाटला मस्त चटपटीत अशी चव येते. आता 2 चमचे यामध्ये चिंच गुळाची चटणी घालायची आहे. आता उकडलेला एक मोठा बटाटा साल काढून असा बारीक चिरून घालायचा आहे. आता एक छोटी वाटी शेव घालायची आहे. आता यामध्ये घातलेले सर्व जिन्नस आपण चमच्याच्या साहाय्याने यामध्ये छान एकजीव करून घ्यायचे, म्हणजेच मिक्स करून घ्यायचे. आणि तुम्ही पाहू शकता ही चणा चाट दिसायला आताच खूप मस्त दिसते आणि चवीलासुद्धा ही चाट तितकीच चटपटीत झाली आहे. पण याची चव तुम्हाला ही चणा चाट ट्राय केल्याशिवाय कळणार नाही. तर तुम्हीसुद्धा आता या सोप्या पद्धतीने ही चणा चाट ट्राय करून पहा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये मला सांगायला अजिबात विसरू नका. ही चणा चाट सर्व करताना त्यावरती थोडासा आवडत असेल तर चाट मसाला भरभरून घ्यायचा, म्हणजे ही चणा चाट खाताना अगदी मस्त चटपटीत लागते. तर कशा वाटल्या तुम्हाला आजच्या या 4ही रेसिपीज? मला खात्री आहे रेसिपी तुम्हाला खूप आवडल्यात. रेसिपी तुम्हाला आवडल्या तर रेसिपीला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आज तुम्ही वेळात वेळ काढून माझ्या या सर्व रेसिपी पाहिल्या त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर लवकरच भेटू आणखी अशा छानशा रेसिपीसह. तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा. धन्यवाद.